शरद पवार हे सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी आता निघालेले आहेत। सहयोग सोसायटी या ठिकाणी आता शरद पवार जाणार आहेत आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। सहयोग सोसायटीतील निवासाने शरद पवार सुनेत्रा पवार यांना भेटणार असल्याची माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ते भेट घेणार आहेत आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा या दरम्यान होण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांनी देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती आणि आता शरद पवार देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार आहेत। सहयोग सोसायटी या ठिकाणच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं कळतंय। आपण पाहतोय आता शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहे, विलीनीकरणाचा सुद्धा मुद्दा आहे आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतलेली आहे। तर या अनेक मुद्द्यांवरती आता शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची चर्चा होऊ शकते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, आपण पाहतोय शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट होणार आहे, या भेटीमागचं मुख्य कारण काय आहे? अगदी बरोबर आहे। आज बारामतीतील आणि राज्यभरातून जे सांत्वन करण्यासाठी लोक बारामतीतील जे सहयोग सोसायटी ते उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि आजची जी सांत्वन तर भेटी घेणार आहेत ते पूर्ण पवार कुटुंब या भेटींसाठी उपलब्ध असणार आहे। खरं तर या अगोदर संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सहयोग सोसायटीतील जे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी आलेलं आहे। मग त्यामध्ये आमदार रोहित पवार असतील, त्यांचे आई वडील असतील किंवा राजेंद्र पवार असतील, हे सगळे कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भगिनी देखील या ठिकाणी आहेत। आणि थांबवते आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी विजय